सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। शिरूरला मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक 20 शिरूरमधील मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध मिरवणूक काढली होती। गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने शुक्रवार मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते। मिरवणुकीची सुरुवात लाटे आडी मलंगशा बाबा चौक पासून झाली। यावेळी मौलाना सोहेल यांनी व इतरांनी मिलाद पठण केले। यावेळी प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश शेठ, रसिकलाल धारीवाल, डीवायएसपी साहेब रवींद्र धनक, नामदेवराव घावटे, मंगेश खांडरे, किरण बनकर, संजय देशमुख, उमेश भोसले, निलेश लटांबळे, शोभनाताई पाचंगे, राणीताई कर्डिले, डॉक्टर साखरे मॅडम, रेश्मा शेख यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। शिरूर शहर मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। मिरवणुकीत नबी का दामन नहीं छोडेंगे अशा घोषणा देण्यात आल्या। मिरवणुकीदरम्यान कोल्ड्रिंक्स, मिठाई, केक, नानकटाई, केळ वाटप करण्यात आले। ईद मिलादुन्नबी निमित्त डोक्यावर टोपी, साफा पठाणी, सदरा अशा पारंपरिक वेशात लहान मुले, वृद्ध मदरशा मधील मुले मिरवणुकीत सहभागी झाले होते। करबला मैदान, मदीना मस्जिद येथे सांगता झाली। येथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली। मोहम्मद पैगंबर यांनी दिलेली शांती व मानवतेची शिकवण समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवावी हा यामागील उद्देश असल्याचे यावेळी धर्मगुरूंनी सांगितले। देशात शांतता, सद्भाव, परस्पर धर्मात आपसी भाईचारा वृद्धिंगत व्हावा यासाठी सामूहिक दुआ झाली। शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। सिटी इंडिया न्यूज साठी शिरूर तालुका प्रतिनिधी शकील मणियार। म्हणजे पैगंबर जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी कालावधीप्रमाणे आजचा विरुद्ध कार्यक्रम खऱ्या अर्थाने 16 सप्टेंबर रोजी ही पैगंबर जयंतीचा कार्यक्रम होता, परंतु सार्वजनिक गणेशोत्सवाच्यामुळे सर्व महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाने निर्णय घेतला की आपापल्या परीने आपल्याला कसं शक्य आहे त्या पद्धतीने हा ईद मिलादुन्नबीचा कार्यक्रम आपण करावा। त्या पद्धतीने आज 20 तारखेला शिरूर मुस्लिम जमातच्या वतीने हा सण साजरा करण्यात येत आहे। त्या निमित्ताने उपस्थित असणारे आदरणीय प्रकाश भाऊ धारीवाल, त्याचबरोबर आपल्या विभागाचे डीवायएसपी माननीय ढोले साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय नामदेव भाऊ असतील, आमच्या पाचंगेताई असतील, आमचे संजीव भाऊ देशमुख, मीनाबाई, सर्व मुस्लिम जमातचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी उपस्थित बंधू भगिनी कालावधीप्रमाणे त्याच पद्धतीने आदरणीय प्रकाश धारीवाल यांच्या माध्यमातून या ठिकाणी अववाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आज आपण सर्वजण कालावधीप्रमाणे ढोले साहेबांना आवर्जून सांगू इच्छितो की ढोले साहेब आमच्या शिरूरची परंपरा जी आहे या ठिकाणी आदरणीय प्रकाश भाऊ धारीवाल यांचे पिताश्री कैलासपती रसिकभाऊ धारीवाल आणि माननीय शेखर पठाण साहेब गेले अनेक वर्ष यांनी भाई भाऊची परंपरा, सर्व धर्मसंभावाची परंपरा या ठिकाणी त्यांनी कायम ठेवलेली आहे। त्यामुळे इथं चांगल्या पद्धतीचं वातावरण या शिरूर नगरीमध्ये सर्व जाती धर्माचं आहे। पोलीस खात्याला धार्मिक कार्यक्रमाचा कोणताही ताण या ठिकाणी नसतो आणि या ठिकाणी जो पोलीस खात्यामध्ये जो अधिकारी असतो त्याला जातीय धार्मिक तेढ आणि तेढच्या बाबतीत कोणतेही टेन्शन नसतं, बाकीचे विषय असतात। परंतु अशीच परंपरा शिरूर नगरीमध्ये या ठिकाणी असेच भविष्य काळामध्ये आपण आभारीच राहतो, अशी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो। आणि आपले मार्गदर्शक माननीय प्रकाश भाऊ धारीवाल, तत्पूर्वी माननीय रवींद्र प्रमाणे
पैगंबर जयंती उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष नशीब भाई त्यांच्या सर्व सहकारी सर्वांप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले शिरूर नगरीचे आमचे सहकारी मित्र सन्माननीय जाकीर खान पठाण, आत्ताच ज्यांनी खड्या आवाजामध्ये समाजाला प्रबोधन केलं ते मौलाना साहेब, या ठिकाणी पत्रकार नितीन भाऊ बारोकर, सन्मानित व्यासपीठ वासंगताई, गीताताई आढाव, राणीताई, तुमचे सर्व सहकारी, या ठिकाणी सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, खरं तर आजचा कार्यक्रम संपन्न होत असताना मौलाना साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना अनेक गोष्टीचा उल्लेख केला की जाती फक्त निसर्गाचा जाकीरबाई मौलाना साहेब निसर्गाप्रमाणे जाती फक्त दोनच आहेत, पुरुष आणि महिला, आणि धर्म माणुसकी हा धर्म आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व उपस्थित झालो. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आपण सर्वांना पैगंबर यांच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. पैगंबर जयंती होती, पण आपल्या इथे जाती सर्व खूप चांगले असल्यामुळे सगळे आमच्या मुस्लिम बांधवांनी म्हटलं की एकाच दिवशी दोन्ही उत्सव करण्यापेक्षा आपण वेगवेगळ्या दिवशी हा उत्सव करू तर आपल्याला आणखीन आनंद आपल्याला होईल आणि आपल्या सर्वांचं जितकं कौतुक करावं. शिरूर शहरामध्ये जितकं कमी आपल्याकडे जाती सलोखा जातपात धर्म आपण काही पाळत नाही. कुठलाही धर्म असो, कुठलीही जयंती असो, कुठलाही महोत्सव असो, आपण तितक्याच चांगल्या प्रकारे आणि सर्वजण मिळून साजरा करतो. हे मला वाटतं शिरूर शहराचे चांगलं वैशिष्ट्य आणि बऱ्याच वर्षापासून ही परंपरा शिरूर शहरामध्ये चालत आली आहे. त्यानिमित्ताने आज DYSP साहेब पण ढोळे साहेब पण या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले आहेत. शिरूर शहरातील सर्व मान्यवर व्यक्ती आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाल्यात. पैगंबर जयंतीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता हा मोहम्मद पैगंबरांचा जन्मदिन जो आहे मुस्लिम बांधवांच्या वतीने विविध मुलांचा साजरा केला जातो. सर्वप्रथम मी मुस्लिम समुदायाचं पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्याला 16 तारखेची जी मिरवणूक होती ती आमच्या आवाहनानंतर त्यांनी 20 तारखेला ठेवली. त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि ही जी मिरवणूक आहे ती मिरवणुकीसाठी त्यांनी शांततेत पार पडेल याची खात्री आहे. आणि सर्व बांधवांना मी या निमित्ताने तुमच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.